नागपूर शहरात रात्रीच्या सुमारास एका तरुणावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास हा तरुण रस्त्यावरील प्राण्यांना अन्न घालून घरी परतत असताना काही अज्ञात इसमांनी त्याचा पाठलाग केला। घराजवळ येताच सुमारे 8 जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। आरडाओरड ऐकून त्याचे आई-वडील बाहेर आले आणि त्यांनी मुलाला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले। या प्रकरणी पीडिताने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात 8 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे। जयेश हासानी हा त्याच्या विंचेसर नातेवाईक आईवडिलांसह पोलीस स्टेशनला आला तक्रार देण्यासाठी। त्याने तक्रारीमध्ये सांगितलं की तो रात्री 1 वाजता कुत्र्यांना प्राण्यांना खायला घालून घरी येत असताना 4 मोटरसायकलवरील 8 लोकांनी त्याचा पाठलाग केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या घराजवळ तो थांबला असताना तेथे उतरून त्याला मारहाण केली आणि त्यावेळेस त्याचे आईवडील आले असता ते सगळे पळून गेले। अशा तक्रारीने आपण त्या 8 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। मारहाण आणि बेकायदेशीर गर्दी जमवण्याचा गुन्हा दाखल केला आला। त्यामध्ये कोणाची नावे माहिती नव्हती, अज्ञात इसम होते। त्यावेळेला माझ्या DB टीमने संपूर्णपणे सुखदेव, पवन, API शेख यांनी पूर्ण 50 ते 60 CCTV तपासून दिवसभरामध्ये त्या गाड्या कोण होत्या, गाड्या कोणाच्या होत्या, गाड्या नंबर काढून आरोपींचा शोध घेतला आणि तात्काळ आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून चॅप्टर बॉन्ड देखील करून घेण्यात आलेले आहेत। ही एकमेकांच्या ओळखीचे नाही आहेत। फिर्यादीने सांगितलं की त्यांना कुठलंही कारण नसताना त्याचा पाठलाग करून मारहाण केलेला आहे। आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा आरोपींनी सांगितलं की त्यांची गाडीची कट लागली होती, त्यामुळे एकमेकांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यामधून ज्याच्याबरोबर कट लागली होती त्यांची मारहाण झालेली आहे। तरी पण आपण फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे पुढील तपास करीत आहोत। नागपूर येथून विशाल बंबडवार सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।